भैया ए भैया ए भाऊ खालून कर तू. अरे मी ऑर्डर घेतलेली आहे अरे बाबा मी त्याच्या बरोबर आहे. तू ऑर्डर घे ना तर काही कर. निर्धार परिवर्तनाच्या या खाली उतर मला चेअर. ए पाय 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 चेअर घे नाही खाली गेलं तर त्याला चेअर दे तिकडे. दुसऱ्या 4 वेळा प्रेमाने टप्प्यातील बोललो मी त्याला. 5व्या दिवशीच्या 12व्या सभेला कॅमेरा लावलाय मी. उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील सर, आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री आदरणीय राजेंद्र शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते, या सभेला उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सर्वांना उन्हाचे चटके बसतात, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या सभेला उपस्थित झालात आणि भर उन्हात बसलात, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. शेवटी आपली शेतकऱ्याची जात, उन्हाचं आणि आपलं एक आगळं वेगळं नातं आहे. पण गेली 4 वर्ष 7 महिने उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, पण आपला शेतकरी मात्र कायम उन्हात याची जाणीव आपल्याला कदाचित आज या ठिकाणी झाली असेल. 10 तारखेला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीला नतमस्तक होऊन महाडच्या चौदार तळ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन करून मीडियावाल्यांना उभं राहू द्या, एवढंच एक माध्यम आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये आपली ही परिवर्तन यात्रा जाणार. हे इथं रेकॉर्ड करताय, दाखवतील का नाही दाखवतील माहित नाही. ही निर्धार परिवर्तनाची यात्रा सुरू आहे. मला मुंबईच्या एका पत्रकाराने विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडवर का चालू करते. महाडूनच पहिली सभा घेऊन निर्धार परिवर्तन यात्रा का सुरुवात होते. त्यांनी विचारलं, म्हणले ही निर्धार परिवर्तनाची यात्रा कदाचित तुम्हाला मुंबईहून चालू करता आली असती, पुण्याहून करता आली असती, नागपूरहून करता आली असती, नाशिकहून करता आली असती. त्या पत्रकार मित्राला उत्तर दिलं, या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये 17व्या शतकामध्ये दिल्लीच्या तख्तशहाच्या विरोधात पहिली जर परिवर्तनाची लढाई कुणी लढली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली. 19व्या शतकात समाज व्यवस्था आणि मनुस्मृतीच्या विरोधात पहिली परिवर्तनाची चळवळ उभी करून त्याचं रूपांतर लढाईत केलं. ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आमची ही निर्धार यात्रा निघाली.
वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आज आपल्या वरवट बकार या ठिकाणी सभेला उपस्थित. माझ्या अगोदर 2 मान्यवरांची भाषणं मी ऐकली. पण तसं पाहिलं तर लोकसभेच्या मागच्या निवडणुका 2014ला झाल्या. संबंध देशात परिवर्तनाची एक लाट निर्माण झाली होती. माहित नाही. युपीएच्या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य माणसाचं मत झालं होतं. हीच गोष्ट भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतली. युपीए नको म्हणून भारताच्या जनतेच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. म्हणून देशाच्या जनतेच्या समोर एक गुजरातच्या विकासाचं मॉडेल पुढे केलं. हो सर. सर त्यानंतर काही दिवसांनी की गुजरातच्या विकासाचं मॉडेल तो विकास कुणी केला तर गुजरातच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी केला हे आपल्या देशाला सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी भारतीय जनता पार्टीने या देशाच्या प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदीची घोषणा केली. आणि संबंध देशभर निवडणुकीच्या अगोदर नरेंद्रभाई मोदी या देशात सभा घेत फिरले. मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना आज त्या नरेंद्रभाई मोदींच्या सभा आठवतात. मला माहित नाही त्या सभेतले आश्वासनं आज तुम्हाला कुणाला किती आठवते. पण मी मात्र आणखीन एक विसरलेलो नाही. एक व्यक्ती देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार या देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता. आपण ते स्वप्न बघत होतो. त्या स्वप्नात रंगलो होतो. पहिलं मोदींनी स्वप्न दाखवलं या देशाच्या जनतेला आजचे दिनचं. आता या आजच्या दिनच्या बाबतीत कुणी कुठं जरी बोलायला लागलं तर वर्कर बकार सोडून द्या, महाराष्ट्र सोडून द्या, देशातल्या कुठल्याही गावात जर कुणी कुणाला आजचे दिन म्हणलं तर एक तर समोरचा माणूस हसतो नाही तो शिवी देतो. करायचं नाही. तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या. पण देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे केंद्रीय मंत्री नाही येत नाही. जे या महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत ज्यांचं नाव नितीन गडकरी आहे ते 4 महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलवर मुलाखत द्यायला गेले. कदाचित आपल्यापैकी अनेक जणांनी ती मुलाखत पाहिली सुद्धा असेल. मुलाखत चालू झाली. वार्ताहर प्रश्न विचारत होता. गडकरी साहेब उत्तर देत होते. शेवटी वार्ताहराने नितीनजीला एक प्रश्न विचारला. क्या नितिन जी आप बता सकते हैं कि इस देश में अच्छे दिन कब आने वाले हैं? नितिन जी ने उत्तर दिलं. ते बोले अच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है. मैं आज तुम्हाला विचारायला आलो है, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? अच्छे दिन क्या नावावर फसवलं. त्याच काळामध्ये मोदी साहेबांनी जाहीर भाषणात सांगितलं मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा, इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा.
मी आज विचारायला आलो आहे का इथे एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर मोदीचे 15 लाख आले? पण आणखी नाही, मोदींच्या काही भक्तांना असं वाटतं त्यांनी जनधन मध्ये फुकट खाते काढले. शेवट का होईना, आचारसंहितेच्या 15 दिवस अगोदर का होईना, भलेही 15 लाख नाही, 5-25 हजार तर मोदी नक्कीच आपल्या खात्यावर जमा करणार. आज या देशाची अवस्था अशी आहे की त्याच काळामध्ये मोदी साहेबांनी या देशाच्या जनतेला सांगितलं की आप मुझे प्रधानमंत्री मत बनाओ, मुझे इस देश का चौकीदार बनाओ, मैं इस देश के तिजोरी पे किसी का भी पंजा चलने नहीं दूंगा. आपण ऐकलं असेल हे वाचन. हे चौकीदार झाले. चौकीदार झाल्यानंतर ललित मोदी 6,000 कोटी रुपये बँकेचे बुडवून विदेशात पळून गेला. नीरव मोदी 24,000 कोटी, माल्या 12,000 कोटी. चोक्षीबाईचे किती आणखी हिशोब लागला नाही. हे चौकीदार असताना हे चोर एवढी लूट करून गेले. अशीच जर या देशाची परिस्थिती राहिली तर मोदीचे 15 लाख सोडून द्या, पण तुमच्या आमच्या या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर आणि डोक्यावर मोदी कृपेने 15 लाख रुपयाचं कर्ज झाल्याशिवाय राहणार नाही. ही मात्र नक्की आजची वस्तुस्थिती आहे. 15 लाखाच्या नावाने फसवलं. त्याच काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना मिळून एक जाहिरात करायची. ती जाहिरात करायची तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल, त्यावेळेस वर्तमानपत्रात वाचली असेल, रेडिओवर ऐकली असेल. ती जाहिरात होती, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार. ज्यांनी मनातले मनात मोदी सरकार म्हणलं त्यांनी सर्वांनी गोंधळून घ्यावे. ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे भांडवल आपल्याला महागाई वाढली म्हणून सांगत होते. ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी दाल मिळत होती, त्यावेळेस हे भाजप आणि सेनेवाले बहुत हो गई महंगाई म्हणत होते. ज्या वेळेस या देशामध्ये 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस महागाईचा डोंगर वाढला असं म्हणत होते. मी आज तुम्हा सगळ्यांना विचारायला आलोय, आता कसं आहे? 50 रुपयाचं पेट्रोल आपण पाहिलं काही दिवसापूर्वी 90 रुपयापर्यंत गेलं. जर 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका नसत्या तर विराटचं शतक झालं असतं का नसतं मला माहित नाही, पण पेट्रोलने मात्र नक्कीच शतक केलं असतं. मी एक साधा प्रश्न विचारतो, मला उत्तराची अपेक्षा नाही, पण घरी गेल्यावर मी सांगितलेल्या गोष्टीचा आज रात्री झोपायच्या अगोदर हिशोब करायचा आणि हिशोब लागल्यावर रात्री झोप येते का नाही एवढंच मला सांगायचं. साधं उदाहरण आहे, जर या देशातल्या एका व्यक्तीने जो मोटरसायकल वापरतोय रोज 1 लिटर पेट्रोल भरत असेल आणि आज जर पेट्रोलचा भाव 81 रुपये असेल आणि 14 मध्ये जर तो 50 रुपये होता, तर मोदी साहेबांच्या कृपेने रोज 31 रुपयाला आपली मोदी साहेबांनी नीटनेटकी केलेली आहे. आता 4 वर्ष 7 महिन्याचा हिशोब करा. एका वर्षात 365 दिवस, त्याला गुणाकार 31 करा. त्याचा हिशोब लागल्यावर रात्री झोप लागली तर लागली
860 आज कमी झाले का? तुम्ही 860 म्हणता, मी 860 गृहीत धरतो, पण पाहुणे 400 आणि 860 मधला फरक काढा. आणि एका घरात 1 महिन्याला 1 सिलेंडर लागत असेल तर रोज महिन्याला तुमची 500 रुपयाची लूट मोदी साहेबांनी केली आहे. 4 वर्ष 7 महिन्याचा हिशोब करा, गुणाकार 500 रुपयांनी करा. त्याचं जे टोटल येईल ते बघून तुम्हाला रात्री झोप आली तर मला सांगा झोप आली. लगेच करायला नाही सांगितलं. महागाईच्या नावावर फसवला. एका सभेत या देशातल्या तरुणाईला आवाहन केलं. 2014च्या प्रचाराच्या निवडणुकीत मोदींनी किंवा नौजवानों से कहना चाहता हूं, मुझे आप प्रधान सेवक बनाओ, मैं इस देश में हर साल 2 करोड़ रोजगार का निर्माण करूंगा. 2014च्या काळात आता ही तरुणाई घोषणा द्यायला लागली ना. असं आम्ही महाराष्ट्रात प्रचाराच्या निमित्तानं या तरुणाईला विचारायचं की या वेळेस तुम्ही निवडणुकीत काय करणार. ही तरुणाई ऐकायला तयार नव्हती. जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून घर घर मोदी, घर घर मोदी म्हणायचे. खरं का नाही? दोष त्यांचा नाही. मोदींनी स्वप्नच दाखवलं होतं की 2 कोटी नोकऱ्या देणार. हर हर मोदी, घर घर मोदी म्हणणारा प्रत्येकाला असं वाटत होतं, अरे किती भला माणूस देशाचा प्रधानमंत्री होणार आहे. देशात 2 कोटी नोकऱ्या, त्यातली 1 नोकरी मला मिळणार. मला नोकरी मिळाली की लगेच छोकरी मिळणार. छोकरी मिळाली की हम दो हमारे दो, आपल्या घरात अच्छे दिन. मी आज त्या तरुणाईला विचारतोय, आता कसं आहे? आता हीच तरुणाई आम्हाला ज्यावेळेस भेटते आणि आम्ही विचारल्यावर म्हणते, भाऊ 4.5 वर्षात सोयरीक सुद्धा नाही. खरं का नाही? एक तर तरुण पोर बसत. खरं का नाही आपली अवस्था? या तरुणाईची फसवणूक केली. अरे एवढंच नाही तर काल परवा दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं आणि भाषण करताना म्हणले कि मुझे गर्व महसूस होता है कि एनडीए के इस कार्यकाल में हमारे ऊपर एक भी भ्रष्टाचार का आरोप नहीं लगा. आज तुमच्या वतीनं देशाच्या 125 कोटी जनतेच्या वतीनं मी एक मोदींना प्रश्न विचारणार आहे की जर एनडीएवर भ्रष्टाचाराचे आरोप नाही लागले तर मग ललित गेट प्रकरण काय हे देशाच्या जनतेला सांगा. व्यापमचा घोटाळा काय हे देशाच्या जनतेला सांगा. राफेल काय हे देशाच्या जनतेला सांगा. आणि मोदीजी एवढ्यावर भागत नसेल तर ज्या 16 महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचा 90,000 कोटीचा घोटाळा आम्ही बाहेर काढला ते काय एकदा सांगा. माझ्यानंतर राफेलच्या बाबतीत बोलते. तुम्हाला उत्सुकता असेल की राफेल काय, राफेलवर काय आहे, नेमकं राफेल काय आहे. आपल्याला फक्त राफेल विमान माहिती आहे. मी सोप्या 2 वाक्यात तुम्हाला राफेल काय हे सांगतो आणि त्याचा घोटाळा काय हे नंतर तुम्ही समजून घ्या. 526 रुपयाचा मोबाईल हँडसेट, हेडफोन सहित आणि चार्जर सहित 1646 रुपयाला घेणं म्हणजेच राफेलचा घोटाळा आहे. आणि हे म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप. अरे आपण अख्ख्या देशाला बरोबर वाईट या गोष्टीचं वाटतं की आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा का चालली आहे. कारण ज्या भारतीय जनता पार्टीच्या बाळगुळांनी सांगितलं छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ.
आज 6 वर्ष झालं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन मोदींनी केलं. एक वीट रोवली गेलेली नाही. आज हायकोर्टाने कामाला स्थगिती दिली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही, हा तुमचा आमचा अपमान नाही. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक 1.5 वर्ष झालं भूमिपूजन करून एक साधी वीट सुद्धा आणखी रोवली गेलेली नाही. त्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान नाही. जी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली, ज्या घटनेमुळे आज आपण या देशात ताटमानाने जगू शकतो, मनाला वाटेल ते खाऊ शकतो, मनाला वाटेल ते बोलू शकतो, वाटेल ते लिहू शकतो, ही ताकद आपल्या देशातल्या घटनेची आहे. ही घटना देशाच्या राजधानीमध्ये जाळायचं पाप भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं. या महापुरुषाचा अपमान केला म्हणून आज ही परिवर्तनाची यात्रा आम्ही काढलेली आहे. प्रश्न तुमच्या आमच्या गंभीर आहे. जे देशात वातावरण 2014च्या निवडणुकीत झालं तेच वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. मी तर अनेक ठिकाणी म्हणतो बडे मिया तो बडे मिया छोटे मिया भी सुभान अल्लाह. तुम्हाला बडे मिया कळाले का? कोण कोण छोटे मिया कोण? फडणवीस साहेब. कोण? फडणवीस साहेब. खरा या छोट्या मियाने आपल्याला शब्द दिला शेतकऱ्याच्या जातीला, या शेतकऱ्याच्या जातीने आम्हाला सत्तेत बसवावं, आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. सरकार आल्यानंतर 3 वर्ष शेतकऱ्याला संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आंदोलन केली. एवढंच नाही तर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन सुद्धा आपण केलं. शेतकरी संपावर गेला. त्यावेळेस राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. घोषणा करताना म्हणले सरसकट निकषासह तत्वतः. हे शब्द कधी ऐकले का तुम्ही? मी अनेकदा शासनाच्या कामकाजाच्या डिक्शनरीत सुद्धा हे शब्द हुडकले. महाराष्ट्राच्या इतिहासात सरसकट निकषासह तत्वतः संघाच्या शाखेतून आलेले हे शब्द आहेत. कर्जमाफीची घोषणा करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. ऐतिहासिक कर्जमाफी सांगितली. मी तर एवढा घाबरलो, मला वाटलं आता 7-12च्या शेतकऱ्याच्या 7-12 वर्षी निश्चित कर्जाची रक्कमच नाही तर शेतकऱ्याच्या नावासहित साफ होतं का काय? पण कर्जमाफी घेताना म्हणले ही ऑनलाईन मिळणार आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा एक खुट्टी मारून ठेवली. म्हणजे ज्याला कर्जमाफी पाहिजे त्यांनी आपल्या बायको सहित ऑनलाईन मध्ये यावं. आपल्यापैकी किती जण गेले होते हात वर करा बरं इमानदारीनं ऑनलाईनचा अर्ज भरायला. आपल्यापैकी कदाचित प्रत्येक जण गेला असेल पण हात कशाला वर करू मिळालीच नाही आपल्याला म्हणून काही जणांनी हात वर करीनात. पण शेवटी मी मुख्यमंत्र्याला विचारलं की तुम्ही ऑनलाईन मध्ये असा काय नियम करताय की शेतकऱ्याने आपल्या बायकोला घेऊन ऑनलाईनच्या लाईनीमध्ये यायचं? नेमकं तुम्हाला कर्जमाफी द्यायची आहे की तुमच्या वर्षा निवासस्थानावर सत्यनारायणाच्या पूजा झाली आहे त्याचा प्रसाद तुम्हाला शेतकऱ्याला जोडीने वाटायचा? शेतकऱ्याला फसवलं. आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे. 71% महाराष्ट्र दुष्काळात झोपतोय. आपल्याही भागात दुष्काळ आहे. आज मी आपल्याला प्रश्न विचारतो. आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. टँकर मागितलं तर टँकर मिळतं का आपल्याला? एमआरईजीच्या कामं खरं तर आता चालू व्हायला पाहिजे पण हे सरकार एमआरईजी
संकट येत आहे. तुम्ही बघा राज्याच्या मुख्यमंत्र्याला खालून वरून मागून पुढून उभं आडवं कसंही बघा, शेतकरी दिसतेच का? त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील नेक्स्ट टू सीएम, खालून वरून मागून पुढून कसंही बघा, शेतकरी दिसतेत का? त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार, कुठलाही चष्मा घाला. आता तर नवीन रेबनचा पोलराईज आला म्हणजे रात्री बी दिसतंय त्याच्यातूनही घालून बघा, दिसतेत का शेतकरी? गिरीश महाजन, 2 पिस्तुलं ठेवणारे शेतकरी दिसलेत का? गिरीश बापट शेतकरी दिसलेत का? आहेत का? मग तुमची अवस्था आहे अशी. आणि या भाजप सोबत सत्तेत शिवसेना, प्रत्येक निर्णय भाजप सोबत शिवसेना करते. निर्णय करायला सोबत, बाहेर आलो की विरोध. सत्तेत आल्यापासून भाजप आणि सेनेचे भांडण म्हणजे आपण रस्त्यावर 2 प्राण्याचे कळवण बघतो ना, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला अनुभव आला असेल तसे हे भांडतात. आज या शिवसेनेची अवस्था अशी आहे, भाजपची अशी आहे. मला एक जणांनी एक गोष्ट सांगितली. एक वाघ असतो, जंगलात राहत असतो, मजेत असतात आणि त्या वाघाला एका मुलीवर प्रेम होते. त्या मुलीला वाघ आवडतो आणि ती मुलगी वाघाला बघून म्हणते, अरे तुला तर नकच मला लागतील. वाघ जाते, नक कापून येतोय. नक कापून आल्यावर म्हणते मुलगी, हे सगळं ठीक आहे पण तुला सुळे दात आहे, ते सुळे दात मला लागतील. वाघ पुन्हा जातो, आपले दात पाडून येते. पुन्हा वाघाच्या लक्षात येते, अरे आपण तर जंगलाचे राजे, नख कापले, दात पाडले, आता शिकार करायची कशी, खायची कशी? वाघ उपाशी मारायला लागते आणि त्या वाघाची अवस्था अगदी कुत्र्यासारखी होते. आणि तशा अवस्थेत पुन्हा एकदा ती मुलगी त्याला भेटते आणि त्या मुलीच्या जवळ जायला बघतो. त्या मुलीला लक्षात येत नाही हे वाघ एका कुत्रा काठी काढती आणि त्या वाघाला कुत्र्यागत बनविलं. आता कृपा करून हे वाघ कोण आणि ही मुलगी कोण यांचं नाव मला विचारू नका, तुम्ही तेवढे शहाणे आहात. शिवसेनेची अवस्था तर आता काल परवापासून अशी झाली आहे की ज्या वेळेस अयोध्येला मंदिर बांधण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे साहेब निघाले आमच्या परळीमध्ये, त्याच वेळेस एका शिवसैनिकाला सोयरीक आली. सोयरीक आणि पाहुण्यांनी मुलीकडचा विचारलं, तुला मुलगा काय करतोय? ते म्हणले शिवसैनिक आहे. त्या मुलीच्या बापानं म्हणले, मग असं करा, तुमचे नेते अयोध्येला राम मंदिर बांधायला गेले, मंदिर बांधून आले की आम्हाला सांगा, मग आम्ही सोयरीक घेऊन येतो. इथं आमदार भाजपचा, इथं खासदार सेनेचा. पण एका गोष्टीचा मला अभिमान वाटतो की 4 वर्षे 7 महिने गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता ही भाजप आणि सेनेची असताना सुद्धा जेवढा विकास आदरणीय शिंदे साहेबांनी या भागात मंत्री म्हणून केला, सत्तेत असताना केला, तेवढा विकास आजही त्यांना करता आला नाही. आपल्या भागामध्ये आता महाराष्ट्रात नवीन 2 प्रकल्प झाले. एक प्रकल्प आहे बुलेट ट्रेनचा, जी अहमदाबादहून बुलेट ट्रेन मुंबईला येणार. बुलेट ट्रेन म्हणजे सगळ्यात फास्ट आहे. मी एकदा भाजपच्या एका नेत्याला म्हणलं, अरे बाबा ही बुलेट ट्रेन आपल्या देशाच्या कामाची नाही. ते म्हणले नाही, प्रगत देशाचं हे लक्षण आहे. मला ठीक आहे, अरे इतर देशामध्ये जे प्रगत आहे तिथल्या लोकांकडे काम करायला वेळ कमी आहे, म्हणून त्यांना जलद गतीने जावं लागतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आपल्या देशाची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणला काय? मी म्हणलं जेसीबी मशीन रिवर्स गिअर टाकून मागे यायला लागली तरी 5-25 माणसं मागे असतील, आने दो म्हणायला.
एवढा वेळच वेळ आपल्याकडे आहे, आपल्याला बुलेट ट्रेनचा काय फायदा आहे का? आता आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या या जन्मभूमीतून समृद्धी मार्ग जातो. या समृद्धी मार्गाची गरज आहे का नाही हा विषय चर्चेचा आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या या जन्मभूमीत माझी सरकारला विनंती आहे की समृद्धी मार्गाला तुम्ही अटलजीचं का बाळासाहेबांचं हा वाद घालू नका. समृद्धी मार्गाला जर नाव द्यायचं असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं नाव द्या. आम्हाला इथं खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना मानता. म्हणून आजच्या या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला आशीर्वाद मागतोय. येणाऱ्या काळात या विधानसभा मतदारसंघात सुद्धा आणि महत्वाचं लोकसभा मतदारसंघात सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकायला पाहिजे. आता बस एकच निर्धार, अब की बार मोदी की हार. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहब तुम आगे बढ़ो. आदरणीय दादा तुम आगे बढ़ो. आदरणीय जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. आदरणीय जयंत पाटील साहेब.